महात्मा ज्योतिबा फुल्यांनी हिंदू राष्ट्र असा शब्दप्रयोग केलेला नाही. फुल्यांनी बळीराष्ट्राची संकल्पना आपल्याला सांगितलेली दिसते. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून इतिहासाचं वाचन आपण जेव्हा करायला लागतो तेव्हा आपण हा प्रश्न विचारल्याशिवाय राहत नाही की का एकलव्याचा अंगठा कापला. इडापिडा टळो, बळीचं राज्य येवो. हजारो वर्षांपासून बहुजन समाजातल्या माय भगिनी बळीचं राज्य अस्तित्वात येईल असं एक स्वप्न पाहत आल्या आहेत. आजच्या सत्यवेद जागृती न्यूज चॅनलच्या प्रबोधन सत्रामध्ये मग आपण बळीराजाचा खरा इतिहासच जाणून घेऊयात. का माय भगिनी आस लावून आहेत बळीचं राज्य यावं, आणि याचा एक अर्थ आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांचं राज्य आपल्या मायभगिनींना बळीचं राज्य वाटलेलं नाही. मग असं काय आहे बळीराज्यात जे त्यांच्या नेणिवेमध्ये वाहत आलं आहे, आणि म्हणून आजचा सत्यवेद हा बळीराजाचा इतिहास जाणून घेण्यासाठी एक संवाद आपल्याशी करते. बळीराजाच्या इतिहासाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा अनेक लोक अनेक प्रकारचे प्रश्न विचारतात. जसं मनुस्मृतीबद्दल बोलायला लागलं तर लोकांचं एक म्हणणं असतं की मनुस्मृती जुनं बाळ आहे, कशाबद्दल त्याच्यासाठी बोलताय, त्याच्याबद्दल का बोलायचं, ते आज अस्तित्वात नाही. बळीराजाच्या इतिहासाबद्दल बोलायला गेल्यानंतर आपल्याला काही माणसं सहज असा प्रश्न विचारू शकतात की अरे बळीराजा हे मिथक आहे, मग या मिथकाचा किती आपण त्याच्याबद्दल बोलणार, तो काही इतिहास आहे का. मला वाटतं आपण सुरुवात याच्याचपासून केली पाहिजे. प्राच्य विद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील यांनी प्रबोधनाची खरं तर एक छोटी सुटसुटीत अत्यंत शास्त्रीय अशी एक व्याख्या केलेली आहे. ते काय म्हणतात की प्रबोधन म्हणजे काय, तर प्रबोधन म्हणजे मिथ्सचा वास्तवानं केलेला परिहार. म्हणजे जी मिथकं आहेत ती असतात त्याचं मागचं वास्तव उकलून सांगणं म्हणजेच खरं अर्थानं प्रबोधन असतो. हो, आपल्या महामानवांनी तेच तर केलं आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी हिंदू राष्ट्र असा शब्दप्रयोग केलेला नाही. फुल्यांनी बळीराष्ट्राची संकल्पना आपल्याला सांगितलेली दिसते. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून इतिहासाचं वाचन आपण जेव्हा करायला लागतो तेव्हा आपण हा प्रश्न विचारल्याशिवाय राहत नाही की का एकलव्याचा अंगठा कापला. द्रोणाचार्याच्या निमित्तानं ब्राह्मणी पुरुषसत्ताक मूल्य संस्कृतीचा जागर करणारी एक परंपरा आपल्याकडे आहे, आणि आम्ही एकलव्याचे वारसदार आहोत. आमचे सातत्यानं 21व्या शतकापर्यंत असेच अंगठे कापले जात आहेत. एकलव्य ही सुद्धा दंतकथा म्हटली तर आहे, पण आपण या दंतकथेच्या मागचं वास्तवानं त्याचा परिहार करतो आणि नवप्रबोधन समाजापुढे मांडत आलेलो आहोत. रामकृष्णाचं कोडं बाबासाहेबांनी सोडवलं. हे कोडं काय आहे याच्याबद्दल एक पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं, आणि मग राम काय, रामाचा काळ काय, रामायण म्हणजे काय, हा आपल्याला एक नवप्रबोधन बाबासाहेब सांगतात. तीच गोष्ट फुल्यांनी 19व्या शतकात आपल्याला केलेली दिसते. बळीराजा हा या अर्थानं आजही आपल्या मनामनात जिवंत आहे. आणि हा बळीराजा कशा प्रकारे आपल्याला जिवंत असलेला दिसतो, आजही बहुजन समाजातल्या स्त्री पुरुषांच्या मनात, हृदयात बळीराजाचं स्थान अढळ असलेलं दिसतं. दिवाळीच्या दिवसामध्ये आपल्या भावाला ओवाळताना बहीण मंगल कामना करते, इडापिडा टळो, बळीचं राज्य येवो. महात्मा फुल्यांनी बळीराजा म्हणजे सद्गुणी पुतळा, मूळ बळीराजा असं वर्णन आपल्याला केलेलं दिसतं. त्याच्या अगोदरच्या काळात आपण गेलं तर जगद्गुरू तुकोबाराय यांनी सुद्धा बळी सर्वस्वे उदार असणारा आमचा बळीराजा होता. बळीराजाची आठवण संत तुकाराम महाराजसुद्धा आपल्याला काढताना दिसत आहेत. महाराष्ट्रातच केवळ नाही, आपण केरळमध्ये गेलं, आपण
मल्याळममधल्या काही लोकगीतांमध्ये पाहिलं तर आपल्याला बळीराजाची आठवण अगदी मराठी लोकगीतामध्ये सुद्धा आटा माटा गाई गोमटा हरण्या पडल्या ताळा तोडी गाई म्हशीने भरले वाडे दुधाने भरले डेरे बळीचे राज्य, म्हणजे जिथे संपन्नता होती असं बळीचं राज्य अशी वर्णनं मायभगिनींनी जात्यावरच्या ओव्यांमध्ये केली, लोकगीतांमध्ये केलेली आपल्याला दिसतात. मावेली माटू आणि टुम मानेशू रेल्लरू मोन्नू पोले, म्हणजे बळीच्या राज्यामध्ये सर्व मानेशू म्हणजे माणसं एकसारखी होती अशी वर्णनं आपल्याला लोकगीतांमध्ये केलेली गेलेली दिसतात. केरळमध्ये महाबली उत्सव जो होतो म्हणजे तिथे बळीराजा म्हणजे दिवाळीच्या दिवसांमध्ये किंवा ओणमच्या सणाच्या दिवशी शेणाचे उंचवटे केले जातात, त्याच्याभोवती रांगोळ्या काढल्या जातात, नारळाचे आणि तांदळाचे गोड पदार्थ केले जातात आणि लहान मोठी मुलं ही गावातली बळीराजाचा वेश धारण करतात आणि घराघरासमोर जाऊन विचारतायत काय तुमचं बरं चाललं आहे ना, आणि त्या मायभगिनी त्या प्रतिरूप घेऊन आलेल्या बळीराजाला सांगतायत आपलं दुःख आपल्यापाशी, राजाला कशाला सांगायचं, ओणमच्या दिवसामध्ये तो आम्हाला भेटायला येतो आमचा बळीराजा, अशी कल्पना ही तिथे आजही आहे आणि आम्ही सगळे सुखी आहेत असं प्रजाजन सांगते आणि बळीराजा सुखी होऊन जातो. म्हणजे बळीराजा स्त्रियांच्या स्मरणात आजही केरळमध्ये ओणमच्या सणात पोंगलच्या सणात आपल्याला आढळतो. महाराष्ट्रामध्ये इडापिडा टळो बळीचं राज्य येवो या म्हणीतून मायभगिनींनी इतिहास बळीराजाचा जागृत ठेवला आहे. आपल्या पुढे प्रश्न आहे की असं काय बळीराजानं करून ठेवलं की त्याचं स्मरण आणि त्याचं राज्य पुन्हा प्रस्थापित व्हावं असं तमाम बहुजनांना वाटतं. याचं महत्त्वाचं कारण बळीराजा हा कृषी संस्कृतीचा भोक्ता होता. म्हणजे बळीराजाच्या अगोदरची जी समाजव्यवस्था आहे ती स्त्री सत्तेची समाजव्यवस्था आहे आणि स्त्री सत्तेच्या उत्तरार्धामध्ये सिंधू संस्कृतीच्या काळात आपल्याला बळीराजाचं संपूर्ण साम्राज्य महात्मा फुल्यांच्या परिभाषेत सांगायचं तर 9 खंडामध्ये पसरलेलं दिसतं आणि या 9 खंडाचे प्रमुख म्हणजे खंडोबा असं वर्णन महात्मा फुल्यांनी केलं आहे. म्हणजे इतिहासामधला खोटारडेपणा, इतिहासाचं केलेलं विकृतीकरण, ब्राह्मणीकरण हे महात्मा फुले वजा करतात. खंडोबा म्हणजे कुठली एक मूर्ती नाही, खंडोबा हा अशी एक व्यक्ती होती की तिनं न्यायानं खंड वसूल केला आणि हा खंड बळीराष्ट्रामध्ये गोळा केला जात होता आणि ज्याचं समान वाटप केलं जात होतं. हा बळीराजा कृषी संस्कृतीचा नायक आहे. शेतकऱ्यांचा राजा म्हणून बळीराजाचं वर्णन आजही केलं जातं. बळीच्या राज्यामध्ये सर्व प्रकारची समता आणण्याचा प्रयत्न हा ध्यास बळीराजानं आपल्याला घेतलेला दिसतो. बळीराजाच्या राज्यामध्ये एक संपन्नता आहे. प्रश्न नव्हते असं नाही, दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, शेतीच पिकली नाही, तर बळीराजाचं धोरण काय होतं? बळीराजाच्या राज्यामध्ये तगई म्हणजे आजच्या परिभाषेत सबसिडीचं धोरण, शेतकऱ्याला धान्य कोशातून पेरायला धान्य देणं. अडचण आहे आपल्या प्रजेची या आजच्या बळीराजाची, तर त्या शेतकऱ्याला पेरण्यासाठी धान्य देणं हा तगईचं धोरण बळीराजानं आपल्या राज्यामध्ये प्रस्थापित केलेलं आपल्याला दिसतं. जे उत्पन्न शेतीतून झालं आहे ते सर्वांना समान वाटून दिलं पाहिजे, ही भूमी सर्वांना सारखी वाटून दिलं पाहिजे याचा ध्यास बळीराजाला लागलेला आहे. आणि हा जो विचार आहे समान वाटपाचा, उत्पन्नाचं समान वाटप, सर्व व्यक्तींची प्रतिष्ठा एकसारखी असली पाहिजे, कुठल्या तरी वर्णाची माणसं श्रेष्ठ आणि कुठल्या तरी वर्णाची माणसं कनिष्ठ असा कुठल्याही प्रकारचा भेदाभेद असता कामा नये, स्त्री पुरुषांच्या दर्जाबाबतची विषमता असता कामा नये, असं एक उदात्त स्वप्न घेऊन बळीचं राज्य काम करताना आपल्याला दिसतं. ही प्रेरणा बळीराजाला कुठून मिळाली? बळीराजाच्या अगोदर असणारी स्त्री सत्ता म्हणजे ज्या स्त्री सत्तेची माहीत असलेली आपल्याला एक आद्य राणी आहे निऋती, जिनं शेतीचा शोध लावला. शेतीमध्ये आपल्या कुलांमध्ये म्हणजे गणमाता निऋतीनं
आपली 96 जी कुळं आहेत त्या 96 कुळांमध्ये जमीन सारखी वाटून दिली आणि त्या जमिनीतून येणारं धान्य गणधान्य म्हणून एकत्र केलं आणि सर्व कुलांमध्ये समान वाटलं. ही समान वाटपाची प्रेरणा घेऊन बळीराजा स्वतःचं राज्य चालवू पाहत होता. म्हणजे स्त्री सत्तेकडून निरुती असेल, कंसारा असेल, देवमोगरा असतील, आपल्या वेगवेगळ्या स्त्री सत्ताच्या ज्या राण्या आहेत, भवानी गणाची प्रमुख भवानी माता असेल, या सर्वांकडून प्रेरणा घेऊन तसंच राज्य आपण प्रस्थापित करावं समतेवर आधारलेलं असं बळीराजाला वाटत होतं. कॉम्रेड शरद पाटील असं म्हणतात की हाच बळीराजाचा गुन्हा ठरला आणि इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं कटकारस्थान करून बळीराजाला नामशेष केलं आणि एक भंकस अशी दंतकथा आपल्यासमोर फेकली आणि ती होती बळी उन्मत्त झाला, त्याला गर्व झाला आणि म्हणून परमेश्वरानं वामनाचा अवतार घेतला आणि 3 पावलं जमीन बळीकडं मागितली. दानशूर असलेल्या बळीनं त्या वामनाला, त्या बटूला जमीन 3 पावलाची दिन असं म्हटलं. बटूनं 1 पाऊल जमिनीवर ठेवलं, अख्खी जमीन व्यापली. दुसरं पाऊल हे आकाशात टेपलं, आकाश त्यानं पादांकरित केलं आणि त्यानं विचारलं बळीराजाला तिसरं पाऊल कुठे ठेवू. बळीराजानं आपलं मस्तक पुढे केलं, वामनानं त्याच्या डोक्यावर पाय ठेवला आणि त्याला पाताळात गाडलं. काय आहे या मिथकाचा अर्थ हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही गोष्ट एकदा सांगून संपत नाही. दरवेळेला बळीचा वध, बळी हा राक्षस होता आणि वामन अवतार घेऊन त्याला संपवण्यात आलं हे आवर्जून सांगितलं जातं. म्हणजे एक बळीची संस्कृती आहे आणि एक वामनी विचारांची संस्कृती आहे. या 2 संस्कृतीतला संघर्ष आणि त्याच्यात नेहमीच वामनी संस्कृतीचा विजय दाखवणं म्हणजे उच्च जात वर्गीयांचंच अधिराज्य राहिलं पाहिजे, याच्यासाठी या दंतकथा सतत आपल्याला सांगितल्या गेलेल्या दिसतात. सर्व भूमी व्यापली याचा अर्थ आपला जमीन कसण्याचा जो अधिकार आहे तो हिरावून घेतलेला आहे. त्यांनी जमिनीवर ताबा, नियंत्रण मिळवलं. ते प्रत्यक्ष जमीन कसत नाहीत, परंतु मालकी, त्या जमिनीतून येणारं धनधान्य, पूजा सांगायच्या सत्यनारायणाची असेल की कुठल्याही, आणि त्या धान्यावरचं संपूर्ण आपल्याकडचं धान्य विनाकष्ट मंत्र पुटपुटून आपल्याकडे काढून घेणं, याच्यासाठी ही दंतकथा वापरली गेलेली आपल्याला दिसते. म्हणजे स्वतः जमिनीचा प्रत्यक्ष कष्ट करायच्या बहुजनांनी आणि जमिनीतून येणारं धनधान्यावर अधिकार धर्माच्या नावावर, संस्कृतीच्या नावावर उच्चवर्णीयांनी, जातीयांनी सांगायचा, हा या पहिल्या पावलाचा अर्थ आहे. दुसरं पाऊल त्यांनी आकाश व्यापलं. म्हणजे हा जो अवकाश आहे म्हणजे सबभूमी आता त्यांचे सर्व, म्हणजे आकाश पाताळावर आमचं वर्चस्व आहे. म्हणजे मानवी जीवनामध्ये माणसाच्या मेंदूवर, त्याच्या शरीरावर, त्याच्या बुद्धीवर जे सर्वांगीण नियंत्रण मिळवण्यासाठी अवकाशातलं पाऊल आहे. आणि तिसरं पाऊल म्हणजे आपलं सर्वस्व नष्ट करणं. जे बळीराजासारखा समतेचा व्यवहार करू पाहतील त्यांना आम्ही पाताळात गाडणार आहोत. ही एक भीतीची संस्कृती निर्माण करणं हा याच्या मागचा अर्थ आहे. आणि म्हणून आज आपण जागृत झालेले लोक आहोत. त्यांनी बळीराजाला पाताळात गाडलं म्हणून आम्ही वामनाला पाताळात गाडू, ही आपली संस्कृती नाही. गौतम बुद्धांनी आपल्याला करुणेचा विचार शिकवलेला आहे. माणसं मारून व्यवस्था बदलत नसते, त्याच्यासाठी नवी पर्यायी मूल्य ही निर्माण करावी लागतात, जी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी 19व्या शतकात क्रांतिकारी पर्याय आपल्याला दिले. विना ब्राह्मण आम्ही लग्न लावणार आहोत, सत्यशोधक विवाह सांगितला. कुठल्याही भटजीला मध्यस्थ न घेता विश्व निर्माण करणारा जो निर्मिक आहे त्याच्याबद्दल आम्ही कृतज्ञ असणार आहोत, भटजीमध्ये नको, ही भूमिका महात्मा फुल्यांनी आपल्याला घेतलेली दिसते. तीच भूमिका घेऊन आपण या बळीराजाच्या मिथकाकडे पाहिलं
बळीराजाच्या मिथकात दोन कल्चरचा टकराव, संघर्ष आहे. आजही दिवाळीच्या दिवसांमध्ये बहुजन समाजातल्याच फक्त माय भगिनी भावाला ओवाळतायत आणि इडापिडा टळो म्हणतायत. पण आमच्या उच्चवर्णीय जातीय मध्ये काय केलं जातं? याच दिवशी अंगणामध्ये शेणाचा, मातीचा बळी प्रतिकृती त्याची केली जाते आणि त्या प्रतिकृतीचा पाडाव करत खराट्याच्या काडीनं ती पोटात घुसवायची आणि आपली दिवाळी साजरी करायची. म्हणजे एकदाच वामनानं अवतार घेतला आणि बळीचा शिरच्छेद केला असं नाही, तर उच्च जातीतल्या भगिनी आजही प्रतिकात्मक बळीराजाचा अंत करतात आणि वामनी संस्कृतीचा जागर आपल्याला करताना दिसत आहेत. आपण कोणत्या संस्कृतीच्या बाजूने आहोत? आपण बळीराजाच्या, कृषी संस्कृतीच्या, समतेच्या संस्कृतीच्या बाजूने आहोत. आणि म्हणून गेल्या 16 वर्षापासून आम्ही ही एक भूमिका घेतलेली आहे की दिवाळीमध्ये आमचं काहीच नाही असं नाही. दिवाळी खरं तर सुगीचे दिवस. धनधान्य आलेलं आहे, भात काढणी झालेली आहे, आता शेंगा आलेल्या आहेत. हे सुगीचे दिवस आहेत आणि हा आमचा काळा दिवस कसा काय असू शकतो? आमची संस्कृती कोणतीच नाही. काळा दिवस दिवाळीला मानणं म्हणजे आमच्या पूर्वजांनी काहीच केलं नाही असं मानण्यासारखं आहे. आणि म्हणून एक समतावादी दृष्टिकोनातून दिवाळीमधला सर्वात महत्त्वाचा दिवस ना लक्ष्मीपूजन ना कुठले कुठले काय काय सांगतात. काय लक्ष्मीपूजन? आम्हाला ती संपत्ती संग्रह करण्याचाच अधिकार खालच्या जातींना, कनिष्ठ जातींना दिला नाही. आम्ही लक्ष्मीचं कुठलं पूजन करणार? दिवाळीच्या दिवसातला आमचा हा महत्त्वाचा दिवस नाही. आम्ही ज्ञानाचा दिवा लावणारे लोक आहोत आणि आमच्या दृष्टीनं दिवाळीच्या दिवसातला सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदेचा आहे. प्रतिपदा हा शब्द आपण लक्षात घेतला पाहिजे. प्रतिपदेचा चंद्र कलेकलेनी वाढत जातो, वृद्धिंगत होणारा. आपल्याला प्रतिपदा असताना ब्राह्मणी इतिहासकार, संस्कृती रक्षक हे सांगतायत की बलिप्रतिपदा म्हणजे बळीला गाडलेला आहे. अजिबात नाही. प्रतिपदा म्हणजे वृद्धिंगत होणं. आणि म्हणून बलिप्रतिपदा हाच बळीराजाचा गौरव दिन आम्ही साजरा करणार आहोत. बळीराजा हा आमचा राजा होता आणि बलिप्रतिपदेला तो आमच्या बळीराजाचं स्मरण करण्याचा दिवस, आमचा दिवाळीचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदेचा दिवस आहे. ही भूमिका आम्ही घेतली. आणि आज ज्या समाजावर पीडाचा डोंगर कोसळलेला आहे, हा पीडांचा अंत करण्याची प्रेरणा आम्हाला बळीराजा देतो. आजचा जो शेतकरी बळीराजा आहे त्यानं आत्महत्या करू नयेत, कारण एक बळीराजा होता ज्यानं आम्हाला सन्मानानं जगायला शिकवलं. त्या बळीराजाचा वैचारिक वारसा आजच्या बळीच्या या संपूर्ण वारीसदारांनी घेतला पाहिजे. आणि तो वारसा आमचा आहे आणि तो घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. आम्ही समताधिष्ठित राज्य प्रस्थापित करणार आहोत. आम्ही वामनी विषमतावादी शोषणाची संस्कृती झुगारणार आहोत. हा आत्मविश्वास आपल्या जनतेला देण्यासाठी, त्या संबंधातलं प्रबोधन करण्यासाठी सर्व बहुजनांनी दिवाळीच्या दिवशी, बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीराजाचा गौरव दिवस साजरा केला पाहिजे. हेच आजच्या सत्यवेदचा खरा तर सांगावा आहे. प्रश्न तुम्ही कदाचित विचाराल की बळीराजाचं स्मरण कसं करायचं? काही नाही, कुठलीही मूर्ती नको. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले या देशाला विभूतीपूजेचा आजार लागलेला आहे. मूर्ती आली की तिची पूजा सुरू होईल, म्हणून आपण बळीराजाची कुठलीही मूर्ती तयार करायला नको. धान्याची रास हाच आमचा बळीराजा. सिंधू संस्कृतीतलं बैलाचं चिन्ह जे सापडलेलं आहे, जी सगळ्यात जुनी संस्कृती आपली आहे, ते प्रतीक ठेवणं, त्याचा फोटो ठेवणं, त्याच्यापुढे धान्याची रास करणं आणि त्याचं पूजन करणं. आपल्या घरामध्ये, आपल्या वाड्यातल्या, आपल्या सोसायटीतल्या लोकांना बोलवायचं, चिमूटभर धान्य त्यांच्या हातात त्या बळीच्या राशीमधलं द्यायचं आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. इडापिडा टळो, बळीचं राज्य येो. दिवाळीच्या दिवसात फोन येतात मित्रमैत्रिणींचे, त्यांना या शुभेच्छा आपण देऊयात. इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे.
आणि या पद्धतीनं बळीराजाचा गौरव म्हणजे समतावादी संस्कृतीचा गौरव आपण सर्व मिळून साजरा करूयात. ही दिवाळी काळी दिवाळी नाही. काळं हे नकारात्मक नसतं. आपण सर्व काळ्या वर्णाचे लोक आहोत. गोरे कोण आहेत आणि कसे आहेत हे आपण नंतर केव्हा तरी सवडीने बोलूत. पण काळी दिवाळी न करता ही उत्सवानं अत्यंत आनंदानं बळीराजाचा गौरव करत त्याच्या विचारांचं स्मरण आपण या दिवाळीला सर्वजण मिळून करूयात. पुण्यामध्ये महात्मा फुल्यांच्या वाड्यामध्ये ज्यांनी बळीराजाचं मिथक आपल्याला समजून सांगितलं तिथपासून 16 वर्षापासून आपण एक मिरवणूक घेऊन येतो आणि छत्रपती शिवरायांच्या लाल महालामध्ये पान सुपारीचा कार्यक्रम होत असतो. ज्यांना ज्यांना आपल्या गावामध्ये शहरामध्ये बळीराजाची मिरवणूक काढायची आहे त्यांनी त्या पद्धतीनं ही मिरवणूक काढावी असंही आव्हान या निमित्तानं आपल्या सर्वांना करते. माय भगिनींनी एका म्हणीतून बळीराजाचा इतिहास आजपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. त्यांचं चीज झालं पाहिजे, ते वाया जाता कामा नये. म्हणून या सत्यवेदचा समारोप करताना आपल्या सर्वांना मंगलकामना देणार आहे आणि आपल्या सर्वांना एक आव्हान करणार आहे की यंदा 5 नोव्हेंबरला बळीराजाचा गौरव दिवस आहे. आपण बळीराजाचा गौरव दिन या दिवशी सर्वांनी साजरा करावा आणि त्या निमित्तानं आपल्या सर्वांना या मंगलकामना. इडापिडा टळो, बळीचं राज्य येवो, सत्य की जय हो.